प्रेक्षको नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कांदा आणि लसूण यामधील औषधी पोषण तत्व या विषयावरती चर्चा करणार आहोत. कांद्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म कोणते आहेत आणि त्याचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश असणं आवश्यक आहे. तो किती असला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे आणि त्याचे वेगवेगळे घटक कोणकोणते असतात, याचबरोबर लसणामध्ये कोणते घटक असतात, लसणाचा आपल्या आरोग्यासाठी फायदा कसा होतो, याचा उपयोग कोणते आजार कमी करण्यासाठी आणि धोके टाळण्यासाठी होऊ शकतो का, या आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर राजकुमार दगडखैर सर, जे अन्न तंत्रज्ञान शाखा कांदा आणि लसूण संचालनालय राजगुरुनगर पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. कांदा आणि लसणाची आहारामध्ये कितपत आवश्यकता आहे आणि याच्यामध्ये कोणते घटक असतात? कांदा आणि लसूण हा भारतीय खाद्य संस्कृतीचा एक अनन्यसाधारण घटक आहे, अविभाज्य घटक आहे. आणि कांदा आणि लसणाच्या पोषण तत्वाचा जर विचार करायला गेलो तर संशोधनांती सिद्ध झालेल्या गोष्टी जरी आज उघड्या झाल्या असतील तरी सुद्धा आयुर्वेदामध्ये या दोन्हीही गोष्टींचं जे तत्व आहे, त्यातील तत्व आहेत, त्याचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित वेळोवेळी केलं गेलेलं आहे. अगदी घटकांच्या बाबतीतच सांगायचं झालं तर कांदा आणि लसूण या दोन्ही गोष्टींमध्ये, दोन्हीही अन्नपदार्थांमध्ये आपल्याला जर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जर काही भेटत असेल तर त्या आहेत की सेंद्रिय सल्फर कंपाऊंड किंवा सेंद्रिय सल्फर संयुगे, त्याचबरोबर आपल्याला फायबर, ज्याला आपण तंतुमय पदार्थ ज्याला म्हणतो, ज्याचं आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया आणि उत्सर्जन क्रिया अगदी चांगली व्हावी यासाठी जो गरजेचा घटक असतो तो असतो फायबर किंवा तंतुमय पदार्थ. ते देखील आपल्याला कांदा आणि लसणामध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर नवीनच झालेल्या काही 20 वर्षातल्या संशोधनानुसार आयुर्वेदातील जे काही दाखले आहेत आयुर्वेदाचे, तर त्यांना पुष्टी देणारे, त्यांना दुजोरा देणारे ज्या गोष्टी आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत की कांदा आणि लसणामध्ये अगदी पारंपरिक पोषण द्रव्यांच्या व्यतिरिक्त काही औषधी गुणधर्म असणारे सुद्धा घटक आहेत. आणि ते घटक म्हणजे त्याच्यामध्ये ॲलिसिन नावाचं एक कंपाऊंड असतं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास फायदा होतो. आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट सुद्धा भेटतात. क्युरिसिटिन नावाचे एक अँटीऑक्सिडंट जे कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात भेटतं, जे आपल्या शरीरामध्ये कॅन्सर प्रिव्हेन्शन किंवा कॅन्सरचं प्रतिबंध करण्यासाठी फायद्याचं ठरतं. आपल्याला म्हणजे प्रत्येक जण आहारामध्ये कांदा असतो, खातात, कच्चाही खातात, बरोबर, पण त्यांना हे माहिती नसतं की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पोषक तत्व आहेत, ती कोणती पोषक तत्व आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अँटीऑक्सिडंट जे पॉलिफिनॉल्स आणि फ्लॅवोनाइड्स या स्वरूपात आपल्याला कांदा आणि लसणामध्ये दोन्हीमध्ये आढळतात. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला ऑलिगोसॅकराइड्स, ज्याला आपण काय म्हणू की आपल्या शरीरामध्ये, आपल्या आतड्यांमध्ये विशेषतः काही चांगले बॅक्टेरिया असतात, त्याला आपण फ्रेंडली बॅक्टेरिया म्हणू शकतो. तर त्या बॅक्टेरियांचा आपल्या आतड्यांमधील जो रहिवास आहे तर तो असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्या अस्तित्वावरती आपल्या शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ आपली जी चयापचयाची क्रिया आहे, त्यानंतर विविध घटकांना विघटित करण्यासाठी लागणाऱ्या ज्या संप्रेरकांची गरज असते, काही गोष्टी आपल्या सगळ्याच विटॅमिनची गरज जी आहे ती आपल्याला अन्नातून पूर्ण जर होत नसेल तर त्यांचं निर्माण करण्याचं काम जे आहे ते हे प्रोबायोटिक बॅक्टेरिया किंवा हेल्दी बॅक्टेरिया करत असतात. तर त्यांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं अन्न म्हणून जर काही गरजेचं पडत असेल तर ते म्हणजे असतात प्रीबायोटिक्स, आणि ते म्हणजेच ऑलिगोसॅकराइड जे कांदा आणि लसणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात. औषधी गुणधर्म कोणते असतात कांद्यामध्ये आणि त्याचा उपयोग
म्हणजे वेगवेगळे जे रोग असतात बरोबर. त्याच्यासाठी करता येऊ शकतो का? आजकालच्या जीवनशैलीमध्ये जे काही लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणतो आपण ते जे आलेले आहेत, डायबिटीज असेल, हृदयाचे आजार असतील, कॅन्सर असेल, तर या गोष्टी होण्यामागची कारणं जी आहेत मुळात तर ती तुमची लाईफस्टाईल आहे आणि प्लस तुमचं जे आहार आहे तो आहे. तर कांद्यामध्ये उपलब्ध असणारे जे ऑर्गॅनिक सल्फर कंपाऊंड जे आहेत तर ते तुमच्या या तीनही प्रकारच्या आणि जास्त दाहक अशा आजारांवरती प्रतिबंधात्मक अशा उपाययोजना करण्यास आपल्याला लाभकारक ठरतात. मधुमेह असेल, कर्करोग असेल, याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही म्हणता उपयोग होऊ शकतो, तो एक एक सांगू शकाल? लसणामध्ये सेलेनियम नावाचे एक मूलद्रव्य असतं आणि ते मुबलक प्रमाणात त्याच्यामध्ये असतं. तर सेलेनियम हे आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी, इन्सुलिन जे हार्मोन असतं, इन्सुलिन जे संप्रेरक ज्याला आपण म्हणू की जे शर्करेचा वापर करतं रक्तामधील किंवा नियंत्रित करतं शर्करेची लेवल, तर त्या इन्सुलिनचं सिक्रिशन त्याची तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याच्यावरती नियंत्रण, अचूक नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते सेलेनियम नावाचा घटक करत असतो. तर तो आपल्याला जो आहे तो या कांदा आणि लसणामधून दोन्हीमधूनही मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस यासारखेही मूलद्रव्य जे आहेत ते कांद्यातून सहजरित्या मिळतात. आता दुसरा जर आजार बघायचा म्हटलं तर हृदयाचे आजार आहेत. तर कांदा आणि लसूण दोन्ही गोष्टींमध्ये जे सल्फर कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक सल्फर्स किंवा सेंद्रिय सल्फर कंपाऊंड जे आहेत, तर त्यांचा उपयोग कसा होतो की आपल्या शरीरामध्ये ज्या धमन्या आहेत, शिरा आहेत, ज्यांच्यातनं रक्ताचा प्रवाह होतो, त्यांचं रक्ताचं ट्रान्सपोर्टेशन होतं, त्या धमन्यांमध्ये काठिन्यता येणं हा एक प्रकार हा वयानुसार वाढत जाणारा असतो. तर त्या काठिन्यता जी धमन्यांमध्ये येते त्या समस्येवरती जो इलाज जो असतो किंवा प्रतिबंधात्मक जो उपाययोजना असते ती ही आपल्याला कांद्यातील ह्या सल्फर कंपाऊंडमुळे लाभ प्राप्त होतो. त्याचबरोबर आपल्या शरीरात रक्ताची जी घनता आहे, त्याची जी घट्टता आहे, चिकटपणा जो आहे तो नियंत्रित राहिला तर आपलं त्याला रक्ताभिसरण जे आहे ते सुयोग्य पद्धतीने चालतं. आणि ते सुयोग्य पद्धतीने चालण्यासाठी कांद्यामध्ये जे हे सल्फर कंपाऊंड्स आहेत ते वेळोवेळी फायदेशीर ठरतात. शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची खूप जास्त गरज असते. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडत असतात आणि त्याच्यामध्ये आजकालच्या म्हणजे अन्नधान्यांमध्ये येणारे जे काही केमिकल्स आहेत तर यांच्या आपल्या शरीरामध्ये साठवण झाली तर त्यांच्या साठवणुकीमुळे त्या ठिकाणी कॅन्सर निर्माण होण्याचे प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. त्याचबरोबर काही रासायनिक अभिक्रिया अशा असतात की ह्या टॉक्सिन्स विषकारक द्रव्ये जे शरीरामध्ये साठतात तर त्यांना फाईट करत असताना काही फ्री रॅडिकल्स सुद्धा तयार होतात. त्या फ्री रॅडिकल्स जे असतात ते काय करतात की हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संचयित होतात, त्यांचं कलेक्शन होतं आणि त्यातून कुठेतरी गाठी आणि कॅन्सरचा निर्माण होत असतो. तर अँटीऑक्सिडंट जे असतात जे की आपल्याला कांदा आणि लसणामधून मुबलक प्रमाणात भेटतात तर ते घटक जे आहेत ते या फ्री रॅडिकलच्या संचयापासून आपल्याला रोखतात. अल्झायमर म्हणून एक रोग, बरोबर, त्याच्यासाठी पण हे कांदा आणि लसूण उपयोगी ठरतात. 2 दशकामध्ये जे काही संशोधन झालंय तर त्याच्यामध्ये हे दिसून आलं, हे प्रयोगांती सिद्ध झालंय की आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण कांदा आणि लसणाच्या काय म्हणू आपण नियमित सेवनामुळे जो काही लाभ होतो त्याच्यामध्ये अल्झायमर्स किंवा स्मृतिभ्रंश अशा आजारांवरती सुद्धा नियंत्रण मिळवता येत आहे. आणि प्रतिबंधात्मक लोकांनी त्याला वापरायला सुरुवातही केली. ते कसं होतं, आपल्या शरीराला वृद्धत्वाकडे घेऊन जाणारी जी प्रक्रिया असते तर त्याला कुठेतरी रोखण्याचं काम जे असतं ते फ्लॅवोनाइड्स आणि फेनोलिक कंपाऊंड्स करत असतात. तर त्यांचं प्रमाण जे आहे ते कांद्यामध्ये चांगल्या पद्धतीने असतं आणि तेच अर्थात त्यांच्या नियमित सेवनामुळे आपल्या शरीराला लाभ करतं. कांदा किती खावा, म्हणजे काही लोक खूप प्रमाणामध्ये खातात आणि जर शरीरामध्ये जास्त गेला आहारामध्ये असेल तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त आणि काय म्हणू आपण त्याला की संशोधनाअंती नियमून दिलेलं जे प्रमाण आहे त्याचं तर त्यापेक्षा जास्त जर घेतली तर ते कुठेतरी शरीरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला त्रासदायक ठरते. उदाहरणार्थ कांदा जर आपण 100 ते 150 ग्रामपेक्षा जास्त जर नियमित खात असू, त्यापेक्षा जास्त म्हणतो मी तुम्हाला,
तर तो आपल्या शरीरामध्ये कुठेतरी सल्फर कंपाऊंड जास्त अक्युमुलेशन झालं की सल्फ्युरिक ऍसिडचं निर्माण सुद्धा आपल्या शरीरामध्ये होऊ शकतं, ऍसिडिटी वाढू शकते. मुळात आपल्या शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रमाण हे पचनासाठी गरजेचं असतं, पण सल्फ्युरिक ऍसिडचं प्रमाण जर वाढलं तर कुठेतरी तुम्हाला दाहकता वाढते, गरळ येतात, तर तो एक प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर जास्त कांदा खाल्ल्याने तोंडाचा वासही येतो, तर प्रमाणात असेल तर त्या गोष्टींचा कुठेतरी त्याला शरीर बॅलन्स करू शकतं. आणि लसणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लसूण हा तसा बघितलं तर थोडा उग्र असतो, आणि तो जर प्रमाणाबाहेर म्हणजेच 5 ते 10 ग्रॅमपेक्षा जर जास्त खाल्ला तर ढेकर येणं, जळजळ होणं हा प्रकार हा होऊ शकतो. त्यामुळे आणि बऱ्याचदा आपण ह्याचीही काळजी घेतली पाहिजे की जर आपण कुठल्याही दुर्धर आजारातून जर जात असाल, ऑलरेडी तुम्हाला कुठला आजार असेल, तर या दोन्ही गोष्टींना घेण्यापूर्वी आपण नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कांद्याचे जे वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे पांढरा कांदा, लाल कांदा, यातला कोणता औषधी आहे किंवा बऱ्यापैकी पांढरा कांदा म्हणतात खूप औषधी असतो, काय आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? रंग बदलला म्हणजेच त्यातले घटक बदलले, त्यांची जात, त्यांचा वर्ग जो आहे तो मूळ आहे, एकच आहे, परंतु त्याच्यामध्ये काही घटकांमध्ये फरक पडतो. आता तो फरक कसा पडतो की मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की क्युरिसिटिन नावाचं एक अँटीऑक्सिडंट आहे जे कांद्यामध्ये इतर कुठल्याही फळ पालेभाज्यापेक्षा जास्त भेटतं. तर ते क्युरिसिटिन जे आहे ते लाल कांद्यामध्ये किंवा तांबड्या कांद्यामध्ये जास्त असतं, जे की पांढऱ्या कांद्यात खूप कमी प्रमाणात असतं. असा त्यातला फरक झाला. आणि दुसरी गोष्ट, शर्करेची जर गोष्ट आपण करायची झाली, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जे असतं, तर साखरेचं प्रमाण हे पांढऱ्या कांद्यात जास्त असतं आणि लाल कांद्यामध्ये थोडंसं कमी असतं. त्यामुळे उग्रता जी असते, चव जी असते, उग्र चव जी असते ती पांढऱ्या कांद्याची जास्त असते आणि लाल कांदा हा तुलनात्मक थोडासा कमी उग्र असतो. त्याचबरोबर आपण जर समजा फ्लॅवोनाइड्स आणि अँटीऑक्सिडंटचा विचार केला तर त्यांचं प्रमाण हे पांढऱ्या कांद्यापेक्षा तांबड्या आणि लाल कांद्यामध्ये थोडंसं जास्त असतं. लसणाचं आहारामधील किती महत्व आहे? मुख्यत्वे ज्या रेसिपी बनतात किचनमध्ये, तर त्याच्यामध्ये फोडणी जो प्रकार असतो त्याच्यामध्ये लसणाचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. तो वास लसणाचा घुमत असतो अगदी. मुळात अशी गोष्ट आहे की आजही लोकांना जे आहे ते त्या फोडणीच्या सुवासाने भूक निर्माण होते, भूक लागते. तर ही जी त्याची ओळख आहे लसणाची फोडणीच्या स्वरूपातली, ही अगदी खूप जुन्या काळापासून आहे आणि त्यातूनच आपण कुठे ना कुठे ह्याला आहारामध्ये घेत आलेलो आहोत. आणि कांद्याप्रमाणेच मी सांगितलं की सल्फर कंपाऊंड जे आहेत किंवा सेंद्रिय सल्फर कंपाऊंड याचं प्रमाण हे लसणामध्ये खूप जास्त असतं. ॲलिसिन नावाचं एक असं त्याच्यामध्ये कंपाऊंड तुम्हाला सापडतं की ज्याच्यामध्ये रोग प्रतिकार क्षमता जास्त असते. कशी की बॅक्टेरिया आणि व्हायरसेस यांच्यामधून होणारा, यांच्यामुळे होणारा जे काही फ्लू असतात, काही म्हणजे काय म्हणू आपण त्याला की इन्फेक्शियस डिसीजेस असतात, तर त्यांना प्रतिबंधात्मक किंवा त्यांना प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे असते तर ते लसणामध्ये खूप चांगली असते. आणि ती कशामुळे असते तर ती ॲलिसिन नावाच्या घटकामुळे असते. परंतु आपल्याला लक्षात घ्यायची गरज ही सुद्धा आहे की लसूण जो आहे तो सोलून अगदी लगेचच खाल्ल्यानंतर त्याचा लाभ जो होतो त्यापेक्षा जास्त लाभ जो आहे सोलल्यानंतर 2-3 तुकड्यामध्ये कट करून ठेवायचा आणि अगदी 4-5 मिनिटांनंतर त्याला खायचा. याचं कारण शास्त्रीय जे आहे तर ते असं आहे की ॲलिसिन, जे मी तुम्हाला आतापर्यंत 2-3 वेळा त्याचा उल्लेख केलेला आहे, तर त्याची निर्मिती जी आहे ती ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतरच होते. म्हणजे ॲलिन नावाचा एक घटक असतो जो ऑक्सिजनच्या संपर्कात आला कट केल्यानंतर, तेव्हाच तो ॲलिसिन मध्ये रूपांतरित होतो आणि त्यामुळेच त्याचे जे काही औषधी गुणधर्म असतात ते वाढतात. लसणाचा उपयोग कोणकोणत्या आजारासाठी औषध म्हणून केला जातो? आता सांगितल्याप्रमाणे काही इन्फेक्शियस डिसीजेस असतात जे व्हायरस आणि बॅक्टेरियामुळे होतात, तर त्यांच्यामध्ये असं सिद्ध झालंय की ज्या व्यक्तीच्या सेवनामध्ये कांदा आणि लसूण हे नियमित आहेत तर त्यांच्याकडे हा धोका होण्याचे चान्सेस हे जवळपास नसल्यासारखे असतात. आणि जरी त्यांना हा आजार झालाच, कुठला संसर्ग झालाच, तर तो इतर पेशंटपेक्षा 50% लवकर बरा होतो. हे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर कांद्यापेक्षाही जास्त, आता आपण जाणतो की बाबा कांद्यापेक्षा लसणाच्या पाकळीची साईज ही खूप छोटी असते, पण त्याचबरोबर त्यातले गुणधर्म जे आहेत ते कांद्याच्या बरोबरीने चालतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला काय बोललो की 100 ते 150 ग्राम कांदा तुम्ही खाऊ शकता अगदी कुठल्या अडचणीशिवाय, परंतु तुम्हाला जी आरोग्यवर्धक फायदे होणार आहेत कांद्यापासून तर तेवढे फायदे तुम्हाला 10 ग्राम लसणापासूनच होतात. आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा प्रकार आजकाल आपण नेहमी ऐकतो,
आणि हृदयविकारासाठी हा एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे की याचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं की आपल्याला हृदयविकाराचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे उच्च रक्तदाब आणि बरोबर. त्याच्यामध्ये पण वापरतात हे जे याच्यामध्ये सल्फर कंपाऊंड्स असतात लसणामध्ये, तर ते आपल्या नसांना मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हलके ठेवतात, त्याला लवचिक ठेवतात आणि त्याचबरोबर रक्ताची जी गुठळ्या होण्याची जी प्रक्रिया होऊ शकते, गाठी होण्याची, तर त्याचा पण प्रतिबंध जो आहे तो लसूण चांगल्या प्रकारे करतो. कांदा कापल्यानंतर किंवा लसूण कापल्यानंतर काही वेळेला डोळ्यात पाणी येतं बघा, ते हो. त्याचं काही साईड इफेक्ट होत असतं किंवा काय? कुठलाही साईड इफेक्ट नाहीये. खरं तर ती प्रक्रिया जी होते ती खूप चांगली आहे आपल्यासाठी. बऱ्याच लोकांना सायनसचे प्रॉब्लेम असतात, नाक ब्लॉक होणे, श्वास घेता न येणे, झोपेमध्ये नाक कोंडून जाणे, तर हे सुद्धा संशोधनाने सिद्ध केलेलं आहे की जर आपण कांदा कापून जर आपल्या उशाशी किंवा रात्रीच्या वेळी त्या खोलीमध्ये जर ठेवला तर त्यातले जे सल्फर कंपाऊंड जे रिलीज होतात तर ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचून जे अश्रू तयार होतात तर ते अश्रू आपल्या डोळ्यांच्या कडांमधून जी नळी असते, एक छोटीशी एक कॅपिलरी असते, त्यातून ते नाकात ते आपल्या उतरतं ते श्राव किंवा ते अश्रू, आणि त्याने तुमचं जे नाक आहे ते त्याचं ब्लॉकेज सुद्धा निघून जातं. हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मला इथं अजून एक जाणून घ्यायला आवडेल की जे मेंदूचे काही आजार असतील किंवा उच्च रक्तदाब असेल, याच्यासाठी लसूण कशा पद्धतीनं काम करतं? जे मेंदूचे आजार असतात, वयोमानानुसार मेंदूची झीज होत चालत असते, आणि अल्झायमर सारखे आजार जे आहेत ते आता तरुणांमध्ये पण पाहायला भेटतात. अकाली वांध्यत्व किंवा वृद्धत्व जे आहे ते सुद्धा आजकाल पाहायला भेटतं. तर याचं कारण हे आहे की आपण चवेच्याच दृष्टीने अन्न खाण्याची सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीच्या खाण्याच्या पद्धतींमुळे आपल्या शरीरामध्ये महत्वाचे मूलभूत जे अन्न घटक आहेत किंवा पोषक तत्व आहेत, विटामिन्स असतील, मिनरल्स असतील किंवा अँटीऑक्सिडंट ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा होतोय ते जर असतील तर तुमच्या शरीरामध्ये वांध्यत्व किंवा वृद्धत्व जे आहे ते कुठंतरी ते लांबवलं जाऊ शकतं. आणि बरोबरच अल्झायमर सारखे जे आजार आहेत मेंदूचे, त्या ठिकाणी ह्या अँटीऑक्सिडंट जे असतात, लसणाचा पण उपयोग अगदी मी तुम्हाला म्हणतो ना, हे ॲलियम नावाचे जे ह्या स्पेसीज आहेत, कांदा आणि दोन लसूण, त्यांचे गुणधर्म, औषधी गुणधर्म हे काही खूप जास्त वेगळे नाही आहेत. फक्त एवढंच आहे की त्यांचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं खाण्यामध्ये, त्यांचा लाभ हा कमी जास्त प्रमाणात तुलनात्मक कमी जास्त असू शकतो, परंतु त्यांच्यामध्ये असणारे घटक आणि त्यांचा फायदा हा जवळपास सारखाच आहे. या आजाराव्यतिरिक्त अजून कोणत्या आजारासाठी लसणाचा उपयोग केला जाऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एन्झाईम्स हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आपल्या पचनासाठी, आणि केवळ पचनच नव्हे तर शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आणि पेशींच्या नवीन बांधकामासाठी, ऊतींच्या नवीन बांधकामासाठी आपल्या शरीरामध्ये एन्झाईमची गरज असते. तर या एन्झाईमचा मुबलक साठा जो आहे तो लसणामध्ये आपल्याला आढळून येतो, आणि अर्थातच एन्झाईमची गरज ही सगळ्यात आधी आपल्या पचन क्रियेमध्ये त्याचं महत्त्व आहे. आणि या लसणाच्या 5 ते 10 ग्राम दररोजच्या सेवनामुळे आपल्याला जो लाभ आहे पचन क्रियेमध्ये तो नक्कीच होऊ शकतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही संशोधन करत आहात, ज्या संशोधन अन्न आणि तंत्रज्ञान विभागामध्ये, तिकडं काय ज्या फाइंडिंग झालेल्या आहेत आणि पारंपरिक याच्यामध्ये काही तुम्हाला तफावत वाटते का? आयुर्वेदामध्ये नमूद केलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांचा बेस हा वस्तूंचा वापर आणि त्यापासून होणारा परिणाम याच्या धर्तीवरती आहे की बाबा हे खाल्ल्यानंतर शरीरामध्ये असे बदल जाणवले आणि त्याचं ते रेकॉर्ड त्यांनी ठेवलेलं आहे. पण आजचं सायन्स जे आहे ते त्याच्या विपरीत काम करतं, पण ते विपरीत काम करणं हे त्या गोष्टींना सिद्ध करत चाललं की हो, त्यांनी जे नमूद करून ठेवलेलं आहे, त्यांनी जे त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे ते आज विज्ञान पुन्हा एकदा त्याला प्रकाश घेऊन येतं की हो, ह्या गोष्टींचा फायदा हा आयुर्वेदाप्रमाणेच होतो. म्हणजे तो निवळ फापट पसारा नाही आहे. त्याच्यामध्ये उल्लेखलेल्या ज्या बाबी आहेत त्या कुठेतरी त्या काळात शास्त्राने त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या सिद्ध केलेल्या होत्या, पण त्याला पुन्हा एकदा रिव्हेरीफाय ज्याला म्हणतो आपण, ते करण्याचं काम जे आहे ते आजचं विज्ञान करत आहे, आणि त्या बहुतांशी गोष्टी ज्या आहेत त्या सिद्ध होत आहेत, आणि त्याचे जे लाभ आहेत त्यांनी जे सांगितलेले ते आपल्याला दिसून येतात. तुमच्या संशोधन केंद्रातर्फे या प्रकारचं जे संशोधन होतं हे शेतकऱ्यांपर्यंत किंवा जे काही आज आपले प्रेक्षक बघतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय उपक्रम घेतले जातात? आमच्या केंद्रामध्ये, संचालनालयामध्ये आम्ही आता कांदा आणि लसूण दोन्ही पासून काही प्रक्रियायुक्त पदार्थ बनवत आहोत. पण हे बनवत असताना आम्ही एक काळजी घेत आहोत की पारंपरिक पदार्थ बनवण्यापेक्षा कशा पद्धतीने यांचा औषधी गुणधर्म हा त्यांच्या
प्रक्रियायुक्त पदार्थातून आपल्या प्रत्येक स्टेक होल्डरपर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आणि विशेष आज नुकतंच केंद्र सरकारने पण हे सुचवलेलं आहे आमच्या केंद्राला की कुठल्याही ट्रेनिंग्समध्ये कुठल्याही सेमिनार असतील, कुठल्या संगोष्ठी असतील, काय असतील, तर त्या ठिकाणी नियमित आपण कांदा आणि लसणाच्या आरोग्यविषयक फायद्याविषयी आपण त्यांना जे आहे ते सांगत राहायला पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये हा त्याच्याबद्दल जागृती निर्माण होईल आणि याचा वापरही होईल आणि पर्यायाने त्या गोष्टींचा फायदा हा कुठेतरी समाजातील आरोग्यवर्धनासाठी होईल. यासाठी आम्ही सध्या तुम्हाला सांगायचं स्पेसिफिक झालं तर सध्या आपण प्रोबायोटिक्सवरती काम करत आहोत की कांदापासून आणि लसणापासून कशा पद्धतीने आपण प्रोबायोटिक अन्न, त्याला आपण फंक्शनल फूड म्हणतो, की ज्याने आपलं आरोग्य हे सुधरेल आणि आपल्याला बऱ्याचशा आजारापासून मुक्ती मिळेल किंवा बऱ्याचशा आजारांपासून आपण दूर राहू. प्रतिबंधात्मक त्याची जी कार्यक्षमता आहे ती आपण आधुनिक प्रक्रियायुक्त पदार्थांमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटी आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? कांदा आणि लसूण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आहारात, आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप जवळच्या आहेत आणि त्यातले जे संशोधनाने सिद्ध केलेले काही घटक आहेत, आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्या गोष्टी आता पूर्णपणे सिद्ध झालेल्या आहेत की आपण या दोन्ही गोष्टींचा, दोन्ही अन्नपदार्थांचा जर वापर आपल्या नियमित सेवनामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि डॉक्टरी सल्ल्यानंतर जर केला तर आपल्या शरीरामध्ये जे आहेत ते चांगले बदल होऊ शकतात. बरेचसे आजार असे असतात, संसर्गीय असतात, काही गोष्टी अशा असतात की शरीरामध्ये आपल्या अभिक्रिया, शरीरामधील आपल्या कुठल्याही चयापचयाच्या क्रिया ह्या जर व्यवस्थित न चालल्या नाही तर आपल्याला वेगवेगळ्या कॅन्सरसारख्या आजारांनाही सामोरे जावं लागते. तर प्रतिबंधात्मक स्वरूपात आपण जर लसणाचे आणि कांद्याचे सेवन नियमित केले तर आपण बऱ्याचशा अडचणींपासून, आरोग्याच्या अडचणींपासून दूर राहू शकतो. आणि मी सांगेल की ह्या दोन्ही गोष्टी एखाद वेळेस कधीतरी त्यांची किंमत ही बाजारामध्ये महाग होते, परंतु इतर वेळी आपण पाहतो की कांदा आणि लसूण हा अगदी सहजरित्या उपलब्ध होणारी गोष्ट आहे आणि कमी किमतीचे आहेत आणि त्यांचे फायदे जर आपण मोजायला गेलो तर ते नक्कीच ते पैशांच्या किमतीच्या पुढे आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना सल्ला देईल, वजा एक विनंती करेल की आपल्या आहारामध्ये प्रमाणबद्ध, जसं मी सांगितल्याप्रमाणे 100 ते 150 ग्रॅम कांदा एक व्यक्ती खाऊ शकतो दररोज. आणि लसूण जर खायचा असेल तर लसूण हा कट करून खावा, अगदी 2-3 मिनटं त्याला ठेवून खावा. त्याचे फायदे जे आहेत ते कट केल्यानंतरही जास्त मिळतात. आणि त्याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर 5 ते 10 ग्रामपर्यंत लसूण आपण जेवतावेळी सलाडच्या फॉर्ममध्ये किंवा सकाळी उपाशीपोटी सुद्धा आपण पाण्याबरोबर त्याला घेऊ शकतो. प्रेक्षको, आज आपण कांदा आणि लसणातील औषधी पोषक तत्व या विषयावरती चर्चा केली आणि जाणून घेतलं की याच्यामधले मुख्य घटक कोणते आहेत आणि ते आजाराला कशा पद्धतीनं प्रतिबंध करू शकतात किंवा काही आजारांचे जे धोके आहेत त्या धोक्यापासून आपल्याला वाचवू शकतात. त्यामुळं कांद्याचं आणि लसणाचं आहारातील प्रमाण हे योग्य असलं पाहिजे, जे आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. सर, तुम्ही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.